वंदे मातरम. सप्रेम नमस्कार. मी संजय झेंडे. आपण पाहत आहात द ॲक्युरेस इन्साइट्स हे यूट्यूब चॅनल. आपल्या या चॅनलचं घोषवाक्य आहे फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन. मित्रांनो, भारतातील सर्वात विश्वासार्ह उद्योग समूह कोणता? हा प्रश्न विचारल्यानंतर अनेकांच्या मनात सर्वप्रथम एकच नाव येते, ते म्हणजे टाटा. पहिल्या भागात आपण टाटा समूह इतका वेगळा का आहे आणि नेतृत्व, मालकी आणि मूल्यांची कहाणी या अनुषंगाने माहिती जाणून घेतली आहे. पहिला भाग या आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तो अवश्य बघा. या सिरीजच्या दुसऱ्या भागात आपण टाटा समूहाची अनोखी रचना, टाटा समूहाची मालकी कुटुंबाकडे नाही का, नोएल टाटा टाटा समूहातून निवृत्त होत आहेत, त्यांचा वारसदार कोण असेल, टाटा समूहातील पॉवर म्हणजे जी काही शक्ती, स्ट्रेंथ ती नेमकी कुठे आहे, टाटा समूहाचे नैतिक मूल्यांची जपणुकीसाठी प्राधान्य आणि समाजाबद्दलची आस्था या अनुषंगाने माहिती घेणार आहोत. मित्रांनो, टाटा समूहाच्या विविध वैशिष्ट्यांचे पैलू आपण आज जाणून घेत आहोत. हे जाणून घेत असताना टाटा समूहाच्या एकंदर रचनेकडे एक दृष्टिक्षेप टाकणे योग्य राहील. टाटा समूहाची अनोखी रचना कशी आहे ते आपण थोडक्यामध्ये समजावून घेऊ. आपण आता या भागाच्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो आहोत. टाटा समूह नेमका चालतो कसा? सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, टाटा समूह नावाची एकच कंपनी नाही. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे स्वतंत्र कंपनी आहे. टाटा मोटर्स स्वतंत्र कंपनी आहे. टाटा स्टील स्वतंत्र कंपनी आहे. टाटा पॉवर, टायटन, इंडियन हॉटेल्स आणि ट्रेंट यांची सुद्धा स्वतंत्र संचालक मंडळे आणि स्वतंत्र भागधारक आहेत. टाटा समूहाच्या अधिकृत माहितीनुसार प्रत्येक टाटा कंपनी आपल्या स्वतंत्र संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली काम करते. मग या सर्व कंपन्यांना एकत्र बांधणारी संस्था कोणती? प्रश्न मनात येऊ शकतो. त्याचं उत्तर असं आहे, टाटा सन्स. मित्रांनो, टाटा सन्स ही टाटा समूहाची प्रमुख होल्डिंग आणि प्रवर्तक कंपनी आहे. टाटा सन्सकडे अनेक प्रमुख टाटा कंपन्यांमधील महत्त्वाचे भाग भांडवल आहे. समूहाची दीर्घकालीन रणनीती ठरवणे, नव्या क्षेत्रातील गुंतवणूक, मोठे अधिग्रहण, समूहाची ओळख आणि टाटा या ब्रँडचे व्यवस्थापन यामध्ये टाटा सन्सची मध्यवर्ती भूमिका असते. मित्रांनो, यामध्ये टाटा ट्रस्ट सुमारे 66% मालकी आहे आणि टाटा सन्स प्रवर्तक आणि महत्त्वाचे भाग भांडवल आहे. यामध्ये TCS, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा पॉवर, टायटन, ट्रेन, इंडियन हॉटेल्स, एअर इंडिया, बघा सर्व क्षेत्र व्यापलेले आहेत आणि इतर कंपन्या. पण खरी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट यानंतर समोर येते. मित्रांनो, टाटा सन्सच्या सुमारे 66% भाग भांडवलाची मालकी विविध परोपकारी ट्रस्टकडे आहे. त्या ट्रस्टचं नाव आहे टाटा ट्रस्टकडे आहे. म्हणजे टाटा समूहाच्या सर्वोच्च होल्डिंग कंपनीवर नियंत्रण असलेल्या मालकीचा मोठा हिस्सा कोणत्याही एका व्यक्तीच्या वैयक्तिक मालकीचा नाही, तो कोणाकडे आहे? परोपकारी ट्रस्टकडे आहे. याचा साधा अर्थ समजून घेतला पाहिजे. टाटा कंपन्या व्यवसाय करतात, त्या कंपन्यांमधून टाटा सन्सला लाभांश आणि मूल्य मिळते. टाटा सन्सकडून टाटा ट्रस्टला लाभांश मिळतो आणि ट्रस्ट ज्या आहेत त्या निधीचा उपयोग शिक्षण, आरोग्य, पोषण, ग्रामीण विकास, उपजीविका, कला, संस्कृती आणि सामाजिक प्रकल्पांसाठी करतात. हे थोडक्यात बघा, व्यवसायातील नफा टाटा सन्सला लाभांश मिळतो, तर टाटा सन्सचा जो लाभांश आहे तो टाटा ट्रस्टकडे जातो आणि त्यामधून शिक्षण, आरोग्य, संशोधन, ग्रामीण विकास, सामाजिक कल्याण असा विनियोग होतो. म्हणूनच टाटा समूहाची व्यवस्था एका वर्तुळासारखी आहे. समाजातून व्यवसाय उभा राहतो, व्यवसायातून संपत्ती निर्माण होते आणि त्या संपत्तीचा मोठा भाग पुन्हा समाजासाठी वापरला जातो. याच ठिकाणी टाटा समूह
आणि पारंपरिक कौटुंबिक उद्योग समूह यांच्यातील मूलभूत फरक दिसून येतो. मित्रांनो, टाटा समूहाची मालकी कुटुंबाकडे का नाही? इथे एक प्रश्न निर्माण होतो. टाटा कुटुंबाची मग भूमिका काय आहे? टाटा कुटुंबाशी संबंधित व्यक्तींना ऐतिहासिक, नैतिक आणि संस्थात्मक महत्त्व नक्कीच आहे. परंतु टाटा समूहाची 66% मालकी रतन टाटा, नोएल टाटा किंवा त्यांच्या मुलांच्या वैयक्तिक नावावर नाही. ती मालकी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून सांभाळली जाते. मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की टाटा कुटुंबाचा प्रभाव संपला. कारण ट्रस्टच्या नेतृत्वावर कोण आहे? ट्रस्टी कोण आहेत? आणि टाटा सन्सच्या संचालक मंडळावर ट्रस्टचे प्रतिनिधित्व कसे होते? याचा समूहाच्या दीर्घकालीन दिशेवर मोठा प्रभाव पडतो. मात्र तो प्रभाव वैयक्तिक मालकीपेक्षा संस्थात्मक व्यवस्थेतून येतो. हा फरक आहे. टाटा समूहातील वारसा म्हणजे केवळ संपत्तीचा वारसा नाही. मित्रांनो बघा, तो आहे विश्वासाचा वारसा आहे, संस्थांचा वारसा आहे, जबाबदारीचा वारसा आहे आणि मूल्यांचा वारसा आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्स, मालक आणि व्यवस्थापक, ही रचना अधिक सोप्या भाषेत समजून घेऊ. समजा एखाद्या मोठ्या संस्थेचे 2 स्तर आहेत. पहिला स्तर मालकी आणि दीर्घकालीन मूल्यांचे संरक्षण करणे. दुसरा स्तर दैनंदिन व्यवसाय आणि आर्थिक व्यवस्थापन. मित्रांनो, टाटा समूहात पहिल्या स्तरावर कोण आहेत? त्यावर आहे टाटा ट्रस्ट पहिल्या स्तरावर. आणि दुसऱ्या स्तरावर कोण आहे? टाटा सन्स. टाटा ट्रस्ट हे टाटा सन्सचे बहुसंख्य भागधारक आहेत. तर टाटा सन्सची व्यावसायिक होल्डिंग कंपनी म्हणून काम करते. टाटा सन्सच्या अध्यक्षांकडे समूहाच्या व्यवसायाचे परिचालन आणि रणनीती नेतृत्व असते. तर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षांकडे समूहाच्या मालकीच्या सर्वोच्च स्तरावरील प्रभाव असतो. ही दोन्ही पदे वेगवेगळी आहेत. रतन टाटा यांच्या काळात त्यांचा दोन्ही बाजूंवर मोठा प्रभाव असल्यामुळे हे विभाजन सामान्य नागरिकांना फारसे जाणवत नव्हते. पण आज ते स्पष्टपणे दिसते. कारण नोएल टाटा आणि एन चंद्रशेखरन 2 वेगवेगळ्या भूमिका निभावत आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली. दुसरीकडे एन चंद्रशेखरन हे 2017 पासून टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत. नोएल टाटा अध्यक्ष टाटा ट्रस्ट. त्यांचं काम काय? मालकी, परोपकार, दीर्घकालीन संस्थात्मक प्रभाव. तर एन चंद्रशेखरन हे अध्यक्ष आहेत कसले? टाटा सन्स. त्यांच्याशी निगडीत कोणते पैलू आहेत? व्यवसाय, गुंतवणूक, समूह रणनीती आणि परिचालन नेतृत्व. मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास नोएल टाटा हे मालकीच्या सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व करतात. तर एन चंद्रशेखरन समूहाच्या व्यावसायिक नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करतात. दोन्ही पदे अत्यंत महत्त्वाची आहेत. पण दोन्ही पदांचे अधिकार, जबाबदाऱ्या आणि कार्यक्षेत्र वेगवेगळे आहेत. नोएल टाटा बोर्डवरून पाय उतार होणार अशा बातम्या सध्या येत आहेत. पण प्रभाव काय? आता सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या आपण बातमीकडे येऊ. नोएल टाटा नोव्हेंबर 2026 मध्ये वयाची 70 वर्ष पूर्ण करणार आहे. टाटा समूहाच्या धोरणानुसार गैर कार्यकारी संचालकांसाठी 70 वर्षांची निवृत्ती मर्यादा असल्यामुळे ते काही टाटा कंपन्यांच्या संचालक मंडळावरून पायउतार होण्याची प्रक्रिया सुरू झाली. मध्यंतर तशा बातम्या आल्या. पण याचा अर्थ नोएल टाटा हे टाटा समूहातून निवृत्त होत आहेत का? नाही. किंवा त्यांचा समूहावरील प्रभाव संपत आहे का? असे अजिबात नाही. कारण ते टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि टाटा ट्रस्टकडे टाटा सन्सचे सुमारे 66% भाग भांडवल आहे. म्हणून एखाद्या कंपनीच्या संचालक मंडळावरून ते निवृत्त झाले तरी समूहाच्या मालकीच्या सर्वोच्च स्तरावर त्यांचे महत्त्व कायम राहू शकते. हाच फरक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कंपनीच्या बोर्डवरील पद आणि समूहाच्या मालकीवरील प्रभाव
या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मित्रांनो, टाटा समूहातील शक्ती म्हणजे पॉवर नेमकी कुठे आहे? एखाद्या पारंपरिक कुटुंब नियंत्रित उद्योग समूहात सर्वात मोठा भागधारक म्हणजे सर्वात शक्तिशाली व्यक्ती असे सर्वसाधारण मानले जाते. परंतु टाटा समूहात ही जी काही शक्ती पॉवर ती आहे ती अनेक स्तरांमध्ये विभागलेली आहे. हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहिला स्तर टाटा ट्रस्ट, बहुसंख्य मालकी आणि मूल्यांचे संरक्षण त्यांच्याकडे आहे. दुसरा स्तर टाटा सन्स, समूहाची रणनीती आणि भांडवलाचे वाटप. तिसरा स्तर स्वतंत्र कंपन्यांची संचालक मंडळे, त्यांचं काम काय? कंपनीनिहाय निर्णय आणि घेणे आणि उत्तरदायित्व त्यांच्यावर असतं. चौथा स्तर शेअर बाजारातील भागधारक, गुंतवणूक आणि बाजारातील शिस्त या रचनेचा मोठा फायदा आहे. कोणत्याही एका व्यक्तीच्या इच्छेनुसार संपूर्ण समूह चालवणे कठीण होते. वेगवेगळ्या संचालक मंडळांची जबाबदारी ती असते. भागधारकांचे हित पाहावे लागते, ट्रस्टच्या उद्दिष्टांचे भान ठेवावे लागते आणि त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं टाटा या ब्रँडशी जोडलेला विश्वास जपावा लागतो. परंतु या रचनेचा दुसरा पैलू पण आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्स यांच्यात मतभेद झाले तर मालकी आणि व्यवस्थापन यांच्यात संघर्ष निर्माण होऊ शकतो. मित्रांनो, 2026 मध्ये एन चंद्रशेखरन यांच्या पुढील कार्यकाळाबाबत निर्णय पुढे ढकलला गेल्याचे आणि टाटा सन्सच्या संभाव्य लिस्टिंगसह काही प्रश्नांवर मतभेद असल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र हे वृत्त अज्ञात सूत्रांच्या आधारे प्रसिद्ध झाले आहे. टाटा सन्सकडून त्यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. म्हणून ही रचना स्थैर्य देते, पण त्या स्थैर्यासाठी संस्थांमधील संवाद, विश्वास आणि स्पष्ट अधिकार रेषा आवश्यक असतात. हा भाग इथे संपला. याच्यात आपण बघणार आहोत टाटाची मूल्य व्यवस्था. या टाटा समूहाविषयी बोलताना विश्वास हा शब्द वारंवार उच्चारला जातो, पण हा विश्वास केवळ जाहिरातींमधून निर्माण होत नाही मित्रांनो. तो दीर्घकालीन निर्णयांमधून निर्माण होतो. कामगारांसाठी कल्याणकारी सुविधा, शिक्षण आणि संशोधन संस्थांना मदत, रुग्णालय, ग्रामीण विकास, आपत्ती काळातील मदत आणि व्यवसायातील प्रतिष्ठा. टाटा नावाविषयी एक भावनिक विश्वास निर्माण झाला आहे. टाटा समूहाची अधिकृत मूल्य संकल्पना ही 5 तत्वांभोवती फिरते. ती तत्व कोणती? सर्वात महत्वाचं प्रामाणिकपणा, जबाबदारी, उत्कृष्टता, फॉरवर्ड अग्रणी विचार आणि एकता. ब्रँड फायनान्सच्या भारतातील आघाडीच्या ब्रँड्सच्या मूल्यांकनामध्ये टाटा समूहाने पुन्हा एकदा पहिले स्थान प्राप्त केले आहे. टाटा ब्रँडचे मूल्य सुमारे $33 अब्ज दर्शवण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा क्रमांक केवळ टाटा समूहाच्या कारखान्यांच्या संख्येमुळे किंवा कंपन्यांच्या बाजार मूल्यामुळे मिळालेला नाही. ब्रँड व्हॅल्यू म्हणजे त्या नावाशी ग्राहकांचा असलेला विश्वास, त्यांची प्रतिष्ठा, भविष्यात उत्पन्न होणारे देण्याची क्षमता, बाजारातील प्रभाव, त्यांचे आर्थिक मूल्यमापन त्याच्यात समजले जाते. टाटा समूहाच्या प्रत्येक व्यावसायिक निर्णयाला यश मिळाले असे झालेलं नाही मित्रांनो. टाटा नॅनोला अपेक्षित व्यावसायिक यश मिळाले नाही. कोरसचे अधिग्रहण आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरले. दूरसंचार व्यवसायातून या समूहाला बाहेर पडावे लागले. एअर इंडियाचे पुनरुज्जीवन अत्यंत कठीण ठरते आहे. पण एखाद्या समूहाची वेगळेपणाची कसोटी केवळ प्रत्येक निर्णय यशस्वी होतो याच्यावर नसते. अपयशानंतर तो समूह जबाबदारी कशी स्वीकारतो, कसे बदल करतो आणि आपल्या मूलभूत तत्वांशी मूल्यांशी किती प्रामाणिक राहतो हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. ही महत्त्वाची कसोटी. म्हणूनच टाटा समूह इतर समूहांपेक्षा वेगळा का आहे, त्याचे आता मूळ प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात देता येईल. त्याचा अर्थ असा मित्रांनो, टाटा समूह वेगळा आहे कारण त्यांच्या व्यवसायातून निर्माण होणाऱ्या संपत्तीचा मोठा भाग परोपकारी ट्रस्टच्या मालकीच्या माध्यमातून पुन्हा समाजाकडे जाण्याची संस्थात्मक व्यवस्था आहे. परंतु केवळ ट्रस्टची मालकी हा एकमेव इथे फरक नाहीये. टाटा समूहाचे वेगळेपण 5 मुद्द्यांभोवती आहे. पहिला, व्यक्तीपेक्षा संस्था मोठी. उद्योग म्हणजे केवळ नफा नव्हे, ते राष्ट्र निर्मितीचे साधन. कंपन्यांचे स्वतंत्र संचालक मंडळ आणि व्यावसायिक व्यवस्थापन त्यांच्याकडे आहे. चौथं, व्यवसायातील संपत्तीचा सामाजिक कामासाठी वापर.
आणि 5वं टाटा या नावाशी जोडलेला दीर्घकालीन विश्वास. मित्रांनो, टाटा समूह इतर समूहांपेक्षा वेगळा का? या प्रश्नाचं उत्तर अधिक ठळकपणे समजून घ्यायचं असेल तर 2 उदाहरणं देता येतील. आपण सर्वांनी टाटा सुमो गाडी बघितली असेल, त्यात बसले असाल, प्रवास केला असाल. या गाडीचं नाव ऐकलं आहे मित्रांनो आपण सर्वांनी. या कंपनीत घडणाऱ्या सामूहिक नेतृत्वाचा सन्मान या गाडीच्या माध्यमातून झाला आहे. त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे टाटा सुमो. हे नाव जपानी सुमो कुस्तीवरून पडले असा अनेकांचा समज आहे. प्रत्यक्षात ते टाटा मोटर्सचे शिल्पकार मानले जाणारे सुमंत मुळगावकर यांच्या नावातील सु आणि मो या अक्षरावरून तयार करण्यात आले आहे. एका व्यावसायिक व्यवस्थापकाच्या योगदानाला उत्पादनाच्या नावातून अमर करण्याची ही टाटा संस्कृतीची वेगळी बाजू आहे. दुसरं उदाहरण 1984च्या शीख विरोधी हिंसाचारामध्ये ट्रक गमावलेल्या काही शीख वाहन मालकांना तत्कालीन टेल्को कंपनीने पुन्हा नवीन ट्रक घेऊन उभे केल्याची आठवण सांगितली जाते. काही व्यक्तींनी ही आठवण आपल्या मुलाखतींमधून नोंदवलेली आहे. मित्रांनो, ही आपण इथपर्यंतच ही माहिती ऐकली. पुढील भागात जी उत्सुकता आपल्याला असेल तर मी तुम्हाला सांगतो, टाटाची ही आदर्श वाटत असली तरी गुंतागुंतीची रचना आहे. टाटा ट्रस्टकडे मालकी आहे. टाटा सन्सकडे व्यावसायिक नियंत्रण आहे. स्वतंत्र कंपन्यांना त्यांची स्वतंत्र संचालक मंडळ आहेत आणि त्याचवेळी टाटा कुटुंबातील पुढील पिढीही आता समूहाच्या विविध संस्थांमध्ये पुढे येत आहे. नोएल टाटा यांना 3 अपत्य आहेत. त्यांची नावं लिया टाटा, माया टाटा आणि नेव्हिल टाटा. यांच्याकडे भविष्यात कोणती जबाबदारी येऊ शकते? टाटा समूहाची धुरा पुन्हा टाटा कुटुंबातील व्यक्तीकडे जाणार की समूह व्यावसायिक नेतृत्वाच्याच मार्गावर राहणार? एन चंद्रशेखरन यांच्यानंतर टाटा सन्सचे नेतृत्व कोण करणार? आणि टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्स यांच्यातील बॅलन्स, शक्ती संतुलन भविष्यात कसे बदलणार? या सर्व प्रश्नांचा आपण पुढील भागामध्ये सविस्तर उलगडा करून घेणार आहोत. पुढील भागात रतन टाटांनंतर सत्ता कोणाकडे? नोएल टाटा, एन चंद्रशेखरन आणि नेतृत्वाचा संघर्ष हा आपला पुढच्या व्हिडिओचा विषय आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटला असेल तर तो आपल्या मित्रपरिवारासोबत अवश्य शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये नक्की आपली मतं नोंदवा. टाटा समूहाच्या यशामध्ये सर्वात मोठी भूमिका कशाची आहे ते नोंदवा. व्यावसायिक नेतृत्वाची आहे की ट्रस्टच्या रचनेची आहे की टाटा नावाशी जोडले गेलेल्या विश्वासाची आहे? याबद्दलची तुमची मतं लिहा. पुन्हा एकदा भेटूया नव्या आणि अभ्यासपूर्ण विषयांसह. मित्रांनो, तोपर्यंत नमस्कार. जय हिंद.